नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की आरोग्यदायी अळिंबी किंवा मशरूम या मशरूमचे किंवा अळिंबीचे कोणते फायदे आहेत किंवा त्यापासून कोणकोणते मूल्यवर्धित पदार्थ बनवले जातात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अळिंबी ही आरोग्यासाठी किती महत्त्वाची आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात। तर मंडळी, ओल्या अळिंबीमध्ये 2.78% प्रथिने, 0.65% स्निग्ध पदार्थ, 4.4% पिष्टमय पदार्थ, 0.97% खनिजे, 1.08% तंतुमय पदार्थ आणि 90% पाणी असते। याबरोबरच पालाश, कॅल्शियम, स्फुरद, लोह, सोडियम हे घटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात। आता अळिंबीचे आरोग्यदायी फायदे जर बघितले तर अळिंबीमधील प्रथिनांमध्ये शरीराला पोषक आणि अतिशय आवश्यक असे ॲमिनो आम्लांचा समावेश आहे। आता ही भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीची आणि पचनासाठी हलकी असतात। ॲमिनो आम्लापैकी ट्रिप्टोफॅन आणि लायसिन हे मोठ्या प्रमाणात असतात। जीवनसत्व B1, B2 आणि क याचे प्रमाणसुद्धा इतर घटकांपेक्षा जास्त आहे। आता ही जीवनसत्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात, म्हणजे अशक्तपणापासून बचाव होतो, गर्भवती माता किंवा तिच्या बाळासाठी फायदेशीर असतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असतात। रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते। अतिरिक्त ऊर्जा शक्तीचा स्रोत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे। अळिंबीमुळे पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक असल्यामुळे वेगवेगळे फायदे होत असतात। यातूनच अतिरिक्त ऊर्जा मिळणे किंवा लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होणे, विविध औषधी गुणधर्मामुळे प्रामुख्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग, दमा, फुफ्फुसांचे आजार किंवा विषाणूजन्य जीवाणूजन्य असे जे रोग असतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी याचा उपयोग होतो। अळिंबीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट चिरतरुण ठेवण्यास मदत करते। यातील सेलेनियम घटक शरीरातील मुक्त कणांपासून बचाव करून कॅन्सरचा धोका कमी करतो। अळिंबीमध्ये जीवनसत्व ड मुबलक प्रमाणात आढळते। याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात। पोटॅशियम आणि सोडियम या क्षारांचे प्रमाण संतुलित असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते। अळिंबी सेवन इन्सुलिन निर्मितीसाठी मदत करते। तंतुमय पदार्थ पाचक शक्ती वाढवितात, त्यामुळे मधुमेहासाठी सुद्धा उत्तम आहार आहे। प्रथिनं, जीवनसत्व, खनिजे आणि कर्बोदके बाल्यावस्थेत ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वांना कुपोषणापासून वाचवते। धिंगरी अळिंबीच्या काही जाती आहेत, त्याच्यामध्ये प्लुरोटस इओस ही गुलाबी रंगाचे आहे, गुच्छ स्वरूपात येते। 20 ते 50 अंश सेल्सिअस तापमान किंवा 65 ते 90% आर्द्रतेत चांगले वाढ होते आणि शिजवल्यानंतर याची हे रबरासारखे वाटते। प्लुरोटस फ्लोरिडा हे पांढऱ्या शुभ्र रंग काढणीस उशीर झाला तरी मऊ पडून काळसर होते आणि गुच्छ पद्धतीने उगवते, आकाराने मोठी असते। त्याच्यानंतर प्लुरोटस साजोर काजू करडा रंग असतो, तापमान आणि आर्द्रता याच्या फरकास प्रतिकारक्षम अशी ही जात आहे। आवश्यक तापमान हे 20 ते 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 80 ते 90%। शिंपल्याच्या आकाराची किंवा आकर्षक आणि चविष्ट असते। प्लुरोटस ऑस्ट्रिएटस ही अंकुरित अवस्थेमध्ये निळा रंग आणि त्यानंतर रंग फिकट होतो। अळिंबी सुद्धा गुच्छ पद्धतीने बाहेर पडते। धिंगरी अळिंबीपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात, कारण प्रथिने, जीवनसत्व, खनिजे हे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे पूरक अन्न म्हणून वापर होतो। ताजी किंवा वाळलेल्या अळिंबीवर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात। वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून सूप, पापड, वड्या किंवा गोळ्या तयार करता येतात। अळिंबीपासून लोणचे, सेवया, चिप्स, तसेच भाजी, पुलाव, भाजी, समोसा, वडे, सलाड, कबाब, आमलेट, करी, सॉस, पिझ्झा तसेच बिस्किटंसुद्धा तयार करता येतात। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल का आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी अळिंबीचं किती महत्त्व आहे। त्यातल्या त्यात धिंगरी अळिंबीची प्लुरोटस साजोर काजू ही जात अतिशय उपयुक्त आहे। आपण सुद्धा मशरूमच्या आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये समावेश केल्यास हे आरोग्यदायक जे काही फायदे आहेत ते नक्की होतील। तर मंडळी, हा अळिंबीबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।